अध्यक्ष योगेश मडवी सरांना धन्यवाद. थँक्यू सो मच के सर. थँक्यू सो मच विनोद पाडे सर. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत साईनाथ दादा पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2026 पर्व, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही या चढवण्याने आपण पाहतोय. SP ग्रुप चषकाचा शानदार सोहळा. सेकंड राऊंडचा सेकंड मॅच. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की पहिल्या राऊंड मध्ये सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅच मध्ये घातक केलं, पण काकडबड टीमला परास्त. कोणी जिंकलं? चिंचपडा संघाने सामना जिंकला. चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये आणि आता ही मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. यानंतर शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल 3 षटकांची. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना एक चांगलं मॅच पाहायला मिळते. गोलंदाज तयार बॅटिंगसाठी. पहिला बॉल हवेत उडवलाय, फिल्डर पोहोचलेत परंतु कॉलिंग नव्हती. 2 धाबा पूर्ण केल्या. जबरजबर 3-4 खेळाडू आले आणि तिसरी धाव घेत असताना आता संघर्ष करावा लागले. तिसऱ्या अंपायर कडे मांग केली गेली आहे. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन आलाय. तिसरे पंच आता चेक केलं जाईल. बघा पहिलाच बॉलवरती ऑन फील्ड अंपायर डिसिजन. येस, OUT बॅट्समन आउट, रन आउट. काही गरज नव्हती. तिसऱ्या धाब्यासाठी धावले. पाहिलं एकीकडे फेकाफेकी चालू आणि त्याचा फायदा घेत असताना तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि ती मागात पडली, अंगलट आली. अशा प्रकारे पहिल्या 2 धाब्यावरती पहिला विकेट पडलाय. सलामी वीर ॲज ओपनर प्रेम पाटील बॅक टू द डगआउट. नव्हती. तिसरी धाव घेण्याच्या 2 धावा आल्या होत्या ऑलरेडी. पहिल्याच बॉलवरती झेल होता परंतु कॉलिंग व्यवस्थित नव्हती. 4 खेळाडू आले, 4ही जणांचा कॉल नव्हता आणि त्यामुळे ती कॅच ड्रॉप झाली. त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. तिसरी धाव देखील सोडण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि त्यावेळेस मात्र मागात पडलं. पहिले विकेट मैदानाच्या बाहेर. प्रेम पाटील बाद झाले. नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये समीर पाटील आला. या संघाचा मेन विस्फोटक खेळाडू. पैसा आता जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. 4 षटकांची लढत आहे. 2 सामने जिंकून चिंचपडा संघ शेवटच्या राऊंड मध्ये प्रवेश केलाय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक मध्ये अगदी वेगवान बॉल पडल्यानंतर ते अपील स्ट्रॉंग होतं. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर केवळ 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. 1 रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. उसाटणे विरुद्ध पाकड्याचा पाडा ही लढत आहे. पाकड्याच्या पाडा संघाने सांगितलं की उसाटणे संघाने आमच्यामध्ये अनेक वेळा लढती होत आहेत. फटका ऑनसाइडला समीर पाटीलचा एका टप्प्यानं चाललाय. वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. स्ट्रायकरवरती रोशन होते. रोशनच्या बॅटमधून चौकार येतोय.
चौकार आल्या रोशनच्या बॅट मधून. खरं तर हा चौकार आणि चौकारानं टीमची टोटल 6 धावे होती. गती परेबा त्यांच्या ऑफ डिलिव्हरी थोडासा फसवा चेंडू फेकलाय. डॉट बॉलची समाप्ती. प्रेशर टाकावं लागेल. पहिलाच बॉल बती जीवनदान मिळालं परंतु तोच खेळाडू रनआउट झाला. तिसरी धाव घेत असताना प्रेम पाटील, त्यानंतर आला मैदानात मध्ये नॉस्ट्राईक एनला समीर पाटील. एकीकडे ॲज ओपनर सलामी वीर रोशन पाटीलच्या बॅटमधून, रोशन हजारीच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय. 2 डॉट त्याने खेळलेत. फटका पुन्हा मोठा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. फलंदाज त्याला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. लेन चांगली आहे. अमोल पराटचं हे षटक खूप चांगलं आहे. खरं तर या षटकामध्ये गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. एक मात्र चौकार आपण पाहिला. आतापर्यंत 5 चेंडू त्यानं फेकलेत. 5 चेंडूमध्ये एक रनआउटची विकेट देखील आली आणि आता या षटकातला अंतिम चेंडू असेल. 5 चेंडू 6 धाबा. प्रेक्षक वर्ग आपण पाहतो अद्याप मॅचचा आनंद घेत आहेत. फटका अंतिम चेंडूवरती प्रहार केलाय. बॉल चाललाय मिड विकेटला डीप मधून सीमारेषा बाहेर. षटकार. चला उसटणे टीम आणि पगडेतापाडा टीम यांच्यामध्ये लढत. पगडेतापाडा टीम 4 मिनिटं झालेली आहेत ऑलरेडी. एका षटकासाठी 3 षटक 15 मिनिटांचा टायमिंग आहे. ह्या गोष्टीची लक्ष असू द्या कारण वारंवार प्रत्येक संघाला आता पेनल्टी लागत चालली आहे. टायमिंगची जी पेनल्टी आहे ती आतापर्यंत बऱ्याच साऱ्या संघांना लागली आहे. 6 संघ झालेत. फिल्डिंगची पेनल्टी बेतवडी संघाला काल लागली, भात संघाला लागली आणि आज काकडबाल, डावलपाडा, पागड्याचापाडा आणि चिंचपाडा हे 6 संघ आहेत. त्यामुळे वेळ तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. चला टाइम स्टार्ट झालाय. ऑलरेडी 4.5 मिनिटं झालेली आहेत. पहिल्या ओव्हर समाप्त झालाय. जेवढा टाइम घ्याल तेवढा तुमच्यासाठी फार महागात पडेल. चला स्टार्ट करायचे. पंच लक्ष द्या, वेळ घेऊ नका. टायमर स्टार्ट झालं. लक्ष असू द्या. पागड्याचा टीम एक षटक समाप्त. धाबसंख्या आपण पहिली 12 धाबा. VRCC उसाटणे टीम 2 दिवसापूर्वी तोंडरे ग्राउंड गाजवले. ते स्वप्न मनामध्ये राखून आज SP चषकामध्ये आलेत. चांगला चेंडू खोलबेट टप्प्याचा होता. खोदून काढला. शॉर्ट लेग रिजन मध्ये चेंडू अडवलाय. तोपर्यंत त्या ठिकाणी एक धाव प्राप्त झाली. एका धावेने टीमची टोटल 13 होती. सिंगल डबलला प्राधान्य दिलं आणि सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय. समीरने चांगलं क्रिकेट खेळलंय. त्यानं पाहिलं की एकीकडे रोशन आक्रमक फटके खेळतो, त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. 5 चेंडूमध्ये रोशन हजारीच्या बॅटमधून 10 धावा आल्यात. त्यामुळे त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं. हे पाहिलं. गोलंदाज तयार. सेकंड ओव्हर. वेगवान बॉल अतिशय सुंदर पडल्यानंतर मात्र इथे डॉट बॉल आला. षटक नंबर तुम्ही पाहिल्या. सेकंड ओव्हर. गोलंदाज किरण काळोखे जे षटक फेकतो. पकड्याच्या पाड्यात टीम कडून लाईन चांगली होती. गुडलेनचा वापर केला. चेंडू गुडलेनला पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती झाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू फुलटॉस होता. मिस टायमिंग झालाय. 1-2 खेळाडू आलेत. सुंदर झेल कॉलिंग झाली. अन्यथा या झेलला देखील मुकाबला लागला असतं परंतु एन वेली मोक्याच्या क्षणाला कॉलिंग झाली आणि तिथे झेल टिपलाय. सुंदर झेल प्रतीकनं टिपला आणि यावेळेस रोशनच्या खेळीचा अंत झालाय. धाबा पडकावती धाबा 13.
टोटल धावसंख्या 13. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय अंश पाटील. इनॅट क्रमांक 4 चौथ्या नंबरचा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. सुरुवात तर चांगली झाली मैदानावरती BRCC उसाटणे टीम, परंतु आता या मॅच मध्ये गोलंदाज तयार. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद जसा आला तसा अंश पाटीलला माघारी परतवलाय आणि विकेट नंबर 3. ऑन हॅट्रिक. हा चेंडू ऑन साइडला फ्लिक केला. लॉंग ऑन रेझन मध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 धाव मिळाली. डबलचा प्रयत्न, 2 धावा देखील मिळाल्या. धावसंख्या 15. टोटल धावा आपण पाहतोय धावपडकावरती 15 धावा, 3 गडी बाद झाले. सेकंड ओव्हर किरण कालोकेचे हे षटक कमबॅक देणारं ठरतंय. षटक समाप्त झाले. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त. या षटकामध्ये धावा दिल्या 3 तर 2 विकेट घेतल्या. हे षटक चांगलं राहिलंय. आपल्या 15 पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर सेकंड ओव्हर आपण पाहिलं तर 3 फक्त धावा आणि 2 विकेट. किरण कालोकेनं आपल्या टीमसाठी कमबॅक दिलाय. सामना इम्पॉर्टंट आहे. यानंतर अंतिम सामना देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 2 सामने जिंकून चिंचपडा संघ मैदानावरती अंतिम राऊंड पर्यंत पोहोचलाय. पाहायचं त्यांच्या समोर कोणता संघ असेल. डॉट चेंडूला सुरुवात या ओव्हरची. बघा मागच्या 6 चेंडूंचा आपण 7 चेंडूंचा विचार केला तर फक्त 3च धावा आल्यात. 2 विकेट गमावाव्या लागल्या. सुरुवात चांगली झाली होती मैदानाच्या आतमध्ये BRCC उसाटणे टीमची. स्ट्रायकरला बॅट्समन तुम्ही सध्या सागरला पाहताय, समीर सॉरी. चांगला चेंडू ऑन साइड मध्ये फ्लिक करतात. अलोंग द कार्पेट चाललाय. 1 धाव मिळाली. डबलचा कॉल दिलाय. मिसफिल्डिंग झाली. 2 धावा फार वेगानं पूर्ण केल्या. 2 धावा संघ पोचतो 17 वरती. टोटल धावा 17. तिसरा ओव्हर आपण पाहतो मार्गस्थ असताना. बॉल चांगल्या ऑन साइड मध्ये फ्लिक करतोय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. डीप मिड विकेट मध्ये 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या. 2 धाबीने संघ पोहोचलाय हळूहळू 19 या धावसंख्येवरती. 19 रन, लॉस ऑफ 3 विकेट. षटक नंबर 3 फेकत असताना गोलंदाज सागर फराडचं हे षटक चांगलं चाललंय. 3 चेंडू 4 धावा सागरने देखील खर्च केले ते ओव्हरमध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते.
VRCC उसाटणे विरुद्ध पाकडेचा पाडा. वेगवान बॉल कोलवा टप्प्याचा होता, फलंदाजाला बीट केलं. यॉर्कर चेंडूचा वापर केलाय. खरं तर सागर कडे प्रॅक्टिससाठी वेळ कमी असतो, कारण सध्या ओमचे MTCचे ते सर्व आहेत. अपील स्ट्रॉंग आहे. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लेग बाईच च्या स्वरूपात रन प्राप्त झाली. एका धाब्याने टीमचे टोटल 20 रन्स स्कोरवरती लागलेत. धावा, एक बॉल अद्याप शिल्लक आहेत. टोटल धावा आमचे स्कोरर माहिती देताना 20 रन्स. षटक नंबर 3, 17 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यात. पाहिजेत ते बड्या धावा स्कोरबोर्डवरती नाहीयेत. अजून एक चांगला बॉल आणि ते डॉट बॉलची समाप्ती, ओव्हरची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, फक्त 20 धावा. VRCC उसाटणे टीम. षटक आता मार्गस्थ आहेत. अंतिम षटकाला टार्गेट करावं लागेल. तीन षटकांचा खेळ समाप्त. जवळजवळ 14 मिनिटाच्या आतमध्ये षटकं कंप्लीट केली. कौतुक करायला पाहिजे. शेवटची 6 मिनिटं आता एका षटकात तरी राहिलीत. खरं तर पाकड्याचा पाडा विरुद्ध उसाटणे ही लढत. रन्स पहिल्या चेंडूवरती एक धाव. चला रिव्ह्यू चेक करावा लागेल. बॅटिंग डिपार्टमेंट DRS चेक करते. तिसरे पंच हाईट फॅक्टर. हाईट फॅक्टर साठी DRS चेक करतात तिसरे पंच. फेअर डिलिव्हरी. पंचांचा डिसिजन आलाय. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईन झाले होते स्वतः आयोजक आणि विक्रम शेलार. यावेळीचा प्रहार फटका चांगला, गरज आहे धाबांची. आणि खरं तर अंतिम षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करावी लागेल, कारण कमीत कमी 35-40 पर्यंत जर टार्गेट
सेट करायचं असेल तर तुम्हाला आक्रमकता ही सिद्ध करावी लागेल आणि पहिला बॉलवरती षटकार आला. टीमची टोटल 27 रन्स पाहायला मिळते. टोटल आपण पाहतोय नक्कीच धाबांची गरज आहे. 27 धाबा आपण पाहिलं स्कोरबोर्ड होती. एक मोठं लक्ष सेट करावं लागेल. चला वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. यानंतर आम्हाला अजून एक मॅच कव्हर करायची आहेत. चांगला मॅचेस आज पाहायला मिळतील. खरं तर फटका पाठीमागे रन्स तर त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. बॉलवरती वाईट +1 अशा प्रकारे धाबसंख्या 29 रन्स. एक मोठं टार्गेट सेट करायचे. शेवटचं षटक आपण पाहिलं तर या षटकामध्ये जवळजवळ फक्त 2च चेंडू फेकले. 4 वर शिल्लक आहेत. फटका मिस टायमिंग आहे. स्वतः यष्टी रक्षकानं झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. बॉल फेकले 3 आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. विनायक पाटील. जशी सुरुवात झाली ती बीआरसीसी उसाटणे टीमची तशी सुरुवात त्यांना कायम ठेवता आली नाही. त्यामुळे सध्या तरी आपण पाहिलं तर केवळ 29 रन्स 29 धाबा स्कोरवरती लागले. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. जी अपेक्षा टीमला आहे. $29 रन्स. हा चेंडू डायरेक्ट दिला परंतु फलंदाज पोहोचलाय क्रीज मध्ये. रन्स तर त्या ठिकाणी मिळेल. एकच सिंगलच्या मदतीने टीमची बाईच्या स्वरूपात टीमची टोटल 30 धाबा लागलेत. शेवटचं षटक आणि शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक आणि शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 2 चेंडू. स्ट्राईक गणपती बॅट्समन तुम्ही पाहतायत. खरं तर यश पाटील त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत टीमला. ह्या 2 चेंडू मध्ये एखादा तरी मोठा फटका यायला बा. 40 धाबा जरी स्कोर पर्यंत गेला की एक चांगलं टार्गेट सेट होईल. गोलंदाजी चांगली आहे. फटका हवे ते मिस टायमिंग. फिल्डर पोहोचलेत आणि हातातनं झेल सुटला. 2 तर मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न करतायत. 3 धाबा देखील त्या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि या 3 धाबीने टीमची टोटल पुढे चालली आहे. 33 धाबे होती. आता शेवटच्या अंतिम षटकातला अंतिम चेंडू टार्गेट सेट होणार. टार्गेट सेट बॉल अगदी सुंदर होता. खोलवर टप्पाचा आणि ते डॉट बॉलची समाप्ती. ओव्हरची समाप्ती. पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना बीआरसीसी उसाटणे टीमनं केल्यात केवळ 33 धावा आणि 34 धावेचं टार्गेट आता या मैदानावरती असेल ते सेकंड सत्रामध्ये
लगेच आपण फिल्डिंग रचना करून घ्यायची, कारण या सत्रामध्ये आता करायची 34 धावा. लक्ष जरी छोटं असलं तरी सामना चांगला होईल, कारण VRCC उसाटणी टीमची गोलंदाजी त्यांची ताकद आहे, त्यामुळे सामना बिग फाईट होईल. उद्या यायला विसरू नका. उद्या ठीक 4 वाजता पहिला मॅच होईल. कोणी 40+ विरुद्ध नेवाई 40+, त्यानंतर आंबे 40+ विरुद्ध वसार बी संघ यांच्यामध्ये लढत होईल 40+ ची. त्यानंतर रेगुलरचे सामने होतील. गौरीपाडा विरुद्ध कासगाव यांच्यामध्ये पहिला सामना, त्यानंतर दुसरा सामना कुंदे विरुद्ध पडले, तिसरी मॅच शिरडोन विरुद्ध कोणी ए संघ, चौथा मॅच गेशोर विरुद्ध नावाली यांच्यामध्ये होतील लढती. त्यामुळे उद्या यायला विसरू नका. आणि नक्कीच तिसरी रात्र असेल उद्याची. एकूण 5 रात्र चालणारी क्रीडा स्पर्धा. जाऊया कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करूया, कारण येणाऱ्या सेकंड सत्रामध्ये 34 धाबेचं टार्गेट आहे, ते म्हणजे जय मसोबा पाकड्याच्या बड्या टीमच्या समोर. मॅच चांगली होईल, तुम्ही कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा ओमसाई MTC द्वारे SP ग्रुप चषक 2026 पर्व. तत्पूर्वी ऐकूया DJ संगीत. योगेश मडवी सर, स्वागत आहे पुनश्च सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचा. SP ग्रुप चषक 2026 पर्व 6वा आणि दुसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. मैदानावरती दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी सुरू आहे. एका बाजूला VRCC उसाडणे, दुसऱ्या बाजूला जय मसोबा क्रिकेट संघ पागड्याचा पाडा. 33 धावा केल्यात. उसाटण्याने 34 करण्यासाठी तयार झाला पागड्याचा पाडा संघ. बघूया उसाटणे संघ पहिल्या मॅचप्रमाणे इथे जर गोलंदाजी झाली तर मॅचमध्ये एक मजा येईल. हो, पहिलाच बॉल उसळणारा, संपर्क नाही झाला व्यवस्थित. चेंडू मिडॉनच्या दिशेने गेला, थोडंसं फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता पण नकार दिलाय. सलामीला अमोल फराट आणि त्याचबरोबर किरण काळोखे असे 2 सलामीवीर. टार्गेट फार मोठं नाही पण 4 ओव्हरची मॅच आहे, काही घडू शकतं. अशा पद्धतीने VRCC उसाटणे संघाने पहिल्या सामन्यामध्ये 28 वरती रोखलं होतं संघाला प्रतिस्पर्धी. त्याचप्रमाणे जर बॉलिंग झाली तर जरूर या मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते. हा चेंडू अत्यंत चांगला बघा, उसळणारा चेंडू आणि फलंदाज बाद झालेत. काय घडलंय मैदानावरती, हा मोठा धक्का लागलाय पागड्याचा पाडा संघाला. फलंदाज किरण काळोखे बॅक टू द डगआउट. बघा कशा पद्धतीने बाद झाले होते. हा चेंडू फुल लेंथ, बॅटची एज हलकीशी लागली आहे आणि कॉट बिहाइंड. पहिला गडी बाद झाला मैदानावरती. बॅट्समन लवकर पाठवा. आणि बघा कुठलाही गार्ड परिधान करायचा असेल तर तुम्ही तो पेनल्टी लागू शकते. तर आदित्य ठाकरे याचकडून शुभेच्छा आल्यात पालेगावचे.
तर पागड्याच्या पाडा संघाला न्यू बॅटर सागर मैदानावरती सामना करेल. त्या ठिकाणी रोशनचा चांगला चेंडू हलक्या हाताने प्लेस करतायत. पॉईंटच्या दिशेने डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. ओहो, बॅकअपला आले होते पण नाही अडवता चेंडू, गेला सीमा पार. ओव्हरथ्रोच्या रूपाने इथून या 4 धावा प्लस ती 1 एकूण धावा मिळतील 5. ठेवण्यात आले 34. त्यात अशा धावा जर बहाल केल्या तर मात्र इथून फार कठीण होईल या धावसंख्येचं संरक्षण करणं. 6 धावा धावफलकावरती 1 विकेट, 3 चेंडू झालेले आहेत. गोलंदाजी अत्यंत चांगली होती. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं रोशन हजारेने इम्प्रेस केलं होता. प्रेमची आपण मेडन ओव्हरही बघितली होती आणि प्रेम त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच देखील होता. प्रत्येक गोलंदाजाने मेहनत केली होती पण या मॅचमध्ये ओहो, प्रचंड वेग आणि पुन्हा एकदा चूक यष्टांच्या मागे समीरने केली आहे. 22च्या रूपाने धाव. चुका आणि चुकांची जणू काही ही मालिका या ठिकाणी सुरू झाली आहे आणि या चुका मात्र पराभवाला कारणीभूत ठरू शकतील VRCC उसाटणे संघाला. वेगवान चेंडू होता, प्रचंड वेग, उसळणारा चेंडू समीरच्या हातातून तो निसटला आणि त्यानंतर आपण बघितलं की लगेचच या दोन्ही बॅटरने या संधीचं सोनं केलं. धावसंख्या धावफलकावरती 7. हो, आणखीन एक उसळणारा चेंडू, हा डॉट बॉल. मागच्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये केवळ 5 धावा दिल्या होत्या आणि 3 विकेटही. तर सागर फराडने 3 षटकार मारल्यास यस मुरबाडे याचकडून 3000 किती नीट सांगा, आमच्या खिशातून द्यावे लागतील 1000 रुपये. आणि अशा प्रकारे आपण बघताय त्या षटकाची समाप्ती. हे षटक थोडंसं नाट्यमय स्थितीमध्ये संपन्न झालं. या ओव्हरमध्ये आणखीन कमी धावा आल्या असत्या, ओव्हरथ्रोच्या त्या 4 धावा आल्या नसत्या. त्यानंतर आपण बघितलं बायची ती धाव नसती आली तर त्या 5 धावा वाचल्या असत्या आणि केवळ 2च धावा असत्या ओव्हरमध्ये. पण इथे आपण बघतायत की 7 धावा झाल्यात आणि अजूनही 27 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. रिकवर्ड रन रेट 9.00. टीम मीटिंग घ्या पण फार मोठी नसावी ही अपेक्षा. येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी आता 27 करायचे आहेत. तर बघा संजू स्पोर्ट्सची बॅट, खरं तर या ब्रँडची बॅट आहे पाकड्याच्या पाडा संघाची, ती हरवली आहे, सापडली. बघा बॅट कुठे ठेवतात माहिती नाही. थांबा जाऊ नका, पॅनल्टी लागू शकते. आणि इथले नियम सौदी अरेबियापेक्षा कठीण आहेत, त्यामुळे कोणीही नियमांचं उल्लंघन करू नका. लगेचच पॅनल्टी दिली जाईल आणि मैदानात जायचं असेल तर एकदा आयोजकांना विचारा. 12th मॅन गेलेले आहेत. बॅट जी आवडीची बॅट होती ती मिळालेली आहे संजू स्पोर्ट्सची. बघूया या बॅटने काय करामत होते मैदानावरती. 7 धावा आलेल्या आहेत, अजूनही 27 करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट 9.00. बॉलिंगसाठी तयार होतोय प्रेम. मागच्या सामन्यात मेडनवर टाकली होती तोच प्रेम. हा चेंडू यावेळेस पडल्यानंतर आपण बघतोय बाहेर निघतोय. वाईड बॉल, खराब चेंडू. पहिलाच बॉल वाईड आलेला आहे, त्यामुळे इथून आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती 8. विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. चुका होत आहेत या मॅचमध्ये आपण बघतायत. पहिल्या ओव्हरमध्ये झाल्यात, इथेही वाईड बॉल आलाय. प्रेम पुन्हा एकदा स्टिअर केलंय, गलीमध्ये झाले चूक. आणखीन एक चूक इथे मात्र होताना. खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा येतील. फिल्डिंगचा दर्जा घसरताना दिसतोय आपण बघतोय VRCC उसाटणे संघाचा. पहिल्या ओव्हरमध्ये नाहक 5 धावा दिल्या. त्यानंतर आपण बघितलं या ओव्हरमध्येही इथे गलीच्या दिशेने चेंडू निसटला. हे आमचं खेळाडू कक्ष नाही माफी नाही, क्रिकेटमध्ये नाही. चुकीला फक्त एकच परिणाम, पराभव. हा चेंडू यावेळेस मात्र अंपायर आमच्या दिशेने वळतायत. वाईड बॉलचा इशारा
नाही. थर्ड अंपायरला रेफर केलं वाईडसाठी, ते आपण चेक करूया. हा चेंडू वाईड आहे की नाही. तर विक्रम शेलार त्या ठिकाणी आहेत. विकी शेलार सर पंचांच्या भूमिकेत वाईडसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे, चेक करणार आहोत आपण. थोडासा वेळ लागतोय कारण की थोडासा डिसिजन क्लोज आहे. बघूया आपण, चेक करूया. चेक करतायत विकी शेलार. पिचिंग कुठे आहे ते बघतायत. त्यानंतर तो किती बाहेर गेलाय या सगळ्या गोष्टींचं परीक्षण निरीक्षण होईल. हा वाईड बॉल आहे. थर्ड अंपायरने सांगितलेलं आहे. पडल्यानंतर चेंडू खूप जास्त बाहेर निघाला. आउट स्विंगर होता आणि या दरम्यान ही एक धाव. ज्या प्रेमने पहिल्या मॅचमध्ये मेडन ओव्हर टाकली होती, तो प्रेम या मॅचमध्ये आपण बघतायत की 2 चेंडू वाईट फेकलेले आहेत. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. आणि क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट निश्चित नसते. मागच्या मॅचमध्ये तुम्ही काय केलं त्याला महत्त्व नाही, तुम्ही आता काय करताय याला महत्त्व आहे. स्टिअर केलं आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला पुन्हा एकदा पंप झालं आहे. चेंडू हातामध्ये सापडत नाही आहे VRCC उसळणे संघाच्या खेळाडूंच्या आपण बघतायत. या दरम्यान धावा झाले, धावफलकावरती 12. विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 22 धावांची गरज आहे. एक पार्टनरशिप हवी आहे आणि त्यामुळे आपण बघितलं इथून जर 1-2 मोठे हिट आले ती मॅच जिंकू शकतो. मैदानावरती पागडचा बडा संघ फार जास्त टार्गेट नाही आहे, पण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये नाईट स्पर्धेमध्ये 34 धावांचं संरक्षण आपण होताना अनेकदा बघितलेले आहे. प्रेम पुन्हा एकदा तयार, ओव्हर दी विकेट. ओ हवे झेलची शक्यता, ओ सुटला झेल आणि काय घडतंय मैदानावरती. ही 5वी चूक झालेली आहे. चुका 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 आणि चुकांची एक सिरीज सुरू आहे या ठिकाणी आणि या चुका पराभवाला कारणीभूत ठरतील. आणि काय करायचं, डीजे सांगतायत मारो मुझे मारो, आता खुणाला मारायचं. प्रत्येक जण चुकतोय. धावसंख्या धावफलकावरती 13. हा चेंडू यावेळेस आपण बघतायत शरीरापासून दूर ठेवला होता. हा डॉट बॉल कमबॅक होत आहे त्या ठिकाणी. सोपा झेल होता शॉर्ट पॉइंटला. हो हलक्या हाताने ड्राईव्ह करतायत कव्हर पॉइंटला. फिल्डर पॉइंटवरनं येऊन चेंडू थांबवत आहेत. या दरम्यान केवळ एक धाव मिळेल. तर अर्धं काम सोपं केलं आहे क्षेत्ररक्षकांनी. पाकड्याचा बडा संघाचं 14 धावा झाले धावफलकावरती. अजूनही 20 धावांची गरज आहे. ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. गुड फिल्डिंग. केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती 2 षटकाच्या अखेरीस 15. म्हणजे अजूनही आता 12 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 19 करण्यासाठी 9.5 धावांची आवश्यकता राखायची आहे. ही पार्टनरशिप ते 12 वाजले. एकनाथ माळे आले आणि आता बक्षीस आलेलं आहे. बॅक टू बॅक 3 षटकार लगावल्यास
₹1000 2000 आणि 3 चौकार लगावल्यास 1000 मनोज मात्रे याचकडून. तर समीर पाटील बॉलिंग मार्क वर तयार. 15 धावा झालेल्या आहेत. अजूनही 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू शेष आहेत. एकच विकेट गमावलाय. अमोल आणि सागर हे 2 बॅटर मैदानावरती खेळत आहेत. दोघांकडे प्रचंड अनुभव आहे, प्रचंड टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे. बघूया या मैदानावरती काय करतायत हे दोघे. ओ हो चूक केली आहे, शिक्षा तर भोगावी लागेल. आला हा षटकार. सागर फराडने मारलेला चेंडू बघा. ऍक्शन रिप्ले स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्क्रीनच्या वरून पाठवलाय. टोले जंग फटका. 21 धावा झाल्या. 13ची गरज आहे. मॅच आता सोपी झालेली आहे. ती पाकड्याचा पाडा संघाला. पण बघूया कमबॅक होतोय का VRCC उसाटणे संघाचा. सोडलेले झेल, खराब केलेली फिल्डिंग, त्यामुळेच आपण बघतायत की इथे जीवनदान देखील मिळाला. धावाही नाहक खर्च करण्यात आल्या. जवळजवळ 7 ते 8 धावा या खराब फिल्डिंगमुळे झालेल्या आहेत. हो अपील झालंय आणि या ठिकाणी पंचांनी स्वीकारलं देखील आहे. फलंदाज सागर बाद होतोय. कमबॅक होतोय त्या ठिकाणी समीर पाटीलचा. मैदानात दाखल झालाय प्रतीक फराड. कमबॅक चांगलं झालंय. पायचीच्या रूपाने बाद केले ते सागरला. षटकारानंतर हा पलटवार आपण बघितला समीरचा. विजयासाठी अजूनही 13ची गरज आहे. ऑन साईडला खेळतायत. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो थोडा वर होता. ऑन दी स्टंप असता तर कदाचित इथून मात्र धोका निर्माण झाला असता. आणि पुन्हा एकदा या 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकामध्ये 23. 11ची गरज आहे विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 11 धावा. बघूया समीरचे पुढचे 3 चेंडू जर चांगल्या पद्धतीने हाताळले गेले तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच रंगतदार होऊ शकते. समीर तयार. ओहो बोल्ड. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का दिला समीरने. पागड्याचा पाडा संघाला. 23 वरती 3रा धक्का. न्यू बॅटर ज्याची वाट आपण आतुरतेने बघत होतो तो रोशन फराड. लेफ्ट हँडेड बॅटर स्टॅकिंग इनला. समीर तयार. 23 वरती 3 विकेट आहेत. हो स्विंग अँड मिस. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी आपण बघतायत. आणि इक्वेशन बघा ठिकाणी चेंडू शिल्लक असतील आता 7 आणि विजयासाठी करायच्यात 11 धावा. कमबॅकचे संकेत दिले आहेत समीरने. बघूया अखेरचा चेंडू फार महत्त्वाचा. इथून जर हा चांगला चेंडू आला तर मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल. हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवला रोशन फराडने. सीमारेषेच्या पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार.
क्या बात आहे, आमचाच आवाज आम्हालाच, आम्हाला विल्ली हमकोही म्याव. आणि हे करायला हवं प्रत्येक जण. हल्ली आपण बघतो की डीजे ऑपरेटर नवीन नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करत असतो. बरेचसे कॉमेंटेटर आहे, प्रत्येकाची एक ओळख आहे, तो डायलॉग असतो आणि तो इथे रेकॉर्ड करून तो पुन्हा एकदा सादर करण्याचा तो प्रयत्न करतायत. गुड जॉब गणेश. 6 बॉल करायचे, धावा एकूण 5. पहिलाच बॉल या ठिकाणी आलेला आहे. डॉट बॉलिंग मार्कवर तयार गणेश पाटील. त्या षटकाराने इथून मात्र सामना सोपा झालाय. चांगला फटका होता, टायमिंग बेमिसाल होतं रोशनच्या बॅटमधून आलेला षटकार. आणि या षटकाराने काम सोपं जरूर झालं, पण अजूनही हे मॅच बॅलन्स आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण स्ट्राईकला अमोल आहे. ऑन साईडला खेळतायत, फिल्डर आहेत, लॉंग ऑनला फार वेगाने येत आहेत. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय सफल. आणि या 2 धावेने इक्वेशन आता बदलतंय. इथून 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू शेष आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा. तर मलंगड क्रिकेट संघटनेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघतो की आधी विकेट्स बघतात, विकेट समान असले की त्यानंतर टॉस बघतात. काही ठिकाणी टाय ब्रेकिंग मेथड त्याचा वापर केला जातो. सुपर ओव्हर कुठे बॉल आउट असतो, पण इथे कंपल्सरी चेसिंग आहे. ओ हवे जेर होईल का, कठीण आहे, नाही पडलाय चेंडू नो मॅच लँड मध्ये. पुन्हा एकदा या 2 धावांची या ठिकाणी झालेली आहे बरोबरी. 33 धावा, 3 विकेट, 3.3 षटकं. आता केवळ एका धावेची गरज आहे. आणि हे मैदान पागड्याच्या पाडा संघाला फार लकी आहे असा इतिहास या ठिकाणी संघाचा राहिलेला आहे. नेहमीच्या मैदानावरती चांगली कामगिरी हा संघ करत आलाय. त्यामुळे इथे आपण बघतायत आजही या स्पर्धेमध्ये हा संघ जबरदस्त कामगिरी करतोय. आणि हा सामना जिंकल्यानंतर हा संघ सुपर 8मध्ये दाखल होईल. तिथून जिंकला पुढची मॅच तर टॉप 4मध्ये जागा बनवेल. ओहो डॉट बॉल आलेला आहे. समीकरण बघा या ठिकाणी बदलत आहे. 2 चेंडूत 1 करायचे कंपल्सरी आहे, करावीच लागेल. हा डॉट बॉल बघा, चांगली लेंथ होती, स्लाइटली अंदर आणला, आतमध्ये आणला होता. तर रोशन अमोल स्टॅकिंग इनला. ओहो आणि काय घडलंय, अपील तर झालंय, लाऊड अपील. पंचांना प्रश्न विचारला जातोय, पंच मात्र हे अपील फेटाळत आहेत. आणि आता 1 बॉल 1 जबरदस्त मॅच. जिंकणार कोण हा प्रश्न कायम आहे. हे 2 चेंडू डॉट आलेले आहेत आणि या डॉट चेंडूने मात्र आता टेन्शन वाढवलंय पागड्याचा पाडा संघासाठी. आणि बघा कीपरच्या हातात चेंडू गेला तर स्ट्राईक रोटेट होणार नाही, लक्षात असू द्या. चेंडू निसटला तरच तुम्हाला ती धाव मिळेल. आणि काय मॅच रंगली आहे, या मॅच मध्ये प्राण ओतलाय तर म्हणजे गणेश पाटीलने. आणि बघा सांगतायत गणेश, धगधग धगधग वाढलेली आहे. पण बॉलिंग मार्कवर देखील गणेश आहेत, आमचे डीजे देखील गणेश आहेत. पण बघूया 1 बॉल 1 ची गरज, टाळ्यांचा गजर, उसाटणे की पकडाचा पाडा, कोण खेळ पुढचा सामना. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना रंगतोय. हा 1 चेंडू 2 संघांचं भवितव्य घेऊन येतोय. ओ ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्ह, अमोलच्या बॅट मधून हा विजयी चौकार. सामना जिंकलाय पागड्याचा पाडा संघाने. सेलिब्रेशन बघा, हे सगळी चिल्लर पार्टी बघा, हा आनंद बघा. आणि इथून हा सामना खरं तर पेपर सोपा होता, कठीण करून घेतला होता. उसाटणे संघाला ही संधी आली होती, पण हा शेवटचा बॉल जर इथून डॉट आला असता, उसाटणेचा मार्ग मोकळा झाला असता पुढच्या फेरीचा. तर याचीच पडायचे कॅप्टन, लवकरात लवकर या. तर पागड्याचा पाडाचे संघनायक या. हार्ड लक आदेश. चांगली मॅच झाली, मॅच समरी दाखवत आहेत. 33 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना 1 बॉल 1 ची गरज असताना चौकार, म्हणजे एकूण 37 धावा केल्यात. आणि या सामन्याचा सामनावीर